जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. सौ माधुरी मधुकर पुण्यार्थी राहणार ठाणे मुखोद्गत पारायणकर्त्या यांचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी. अनुभवाचे बोल आहेत, जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येतो. मी सौ माधुरी मधुकर पुण्यार्थी राहणार ठाणे, वय वर्ष 73, साधारण 1970 सालापासून पोथी वाचनास सुरुवात. माझ्या बहिणीने मला शेगावहून श्री गजानन महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथ आणून दिला. तेव्हापासून थोडी वाचायला सुरुवात झाली. माझ्या नंदेचे यजमान आमच्याकडे आले की महाराजांच्या ग्रंथाचे वाचन अगदी छान पद्धतीने करीत असत आणि मलाही सांगायचे, तू या ग्रंथाचे वाचन कर, चांगली प्रचिती येते. मीही मग हळूहळू थोडे वाचन करीत असे. मुखोद्गत. 2000 सालापासून मी मुलाकडे अमेरिकेला गेले होते. तेथे मी महाराजांच्या ग्रंथाची 5 पारायणे केली. त्यावेळी प्रत्येक पारायणानंतर मला पुढचे आठवत आहे असे वाटायला लागले आणि खरोखरच 5 पारायणांच्या शेवटी मला ग्रंथ बंद करून वाचन करता आले. तेव्हापासून माझा हा ग्रंथ मुखोद्गत महाराजांच्या कृपेने झाला आहे. पारायणे आजपर्यंत सुमारे 250. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, डहाणू, डोंबिवली, हैदराबाद, मुलुंड, रत्नागिरी, खेड, वाडे, बोईसर, गोरटे, अमेरिकेत अटलांटा, ओर्लांडो तसेच जकार्ता आणि जपान या राष्ट्रात सुद्धा. मी जेव्हा जकार्ताला इंडोनेशियामध्ये होते तेव्हा तेथे महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करीत असे. एकदा असेच माझे पारायण चालू होते आणि पारायणाच्या दुसऱ्या दिवशी पारायण झाल्यावर संध्याकाळपासून मला एकाएकी सगळ्या वस्तू डबल दिसू लागल्या आणि माझ्या डाव्या डोळ्याचे बुबुळ एकदम डावीकडे जाऊन बसले आणि हालायचेच बंद झाले आणि माझा डावा डोळा एकदम तिरळा झाला. आम्हाला वाटले की डोळ्याचे काहीतरी दुखणे असावे. सकाळी उठून एक डोळा बंद केल्याशिवाय काहीच दिसेना. मग एक डोळा बंद करून द्वादशीला पारायण पूर्ण करून महाराजांना नैवेद्य दाखवून मी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले. चालताना लक्षात आले की तिरळ्या झालेल्या डोळ्याने काहीच दिसत नाही आणि शिवाय तो डोळा बंद केल्याशिवाय मला चालताही येत नव्हते. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की हा डोळ्याचा प्रश्न नाही तर हा मेंदूच्या शिरेचा आजार आहे. ती शीर काम करीत नाही आणि त्यासाठी आपल्याला MRI काढायला पाहिजे. आमचे सगळे तेथील मित्र मैत्रिणी जकार्ताला MRI काढून घ्यायला घाबरत होते कारण तेवढे तज्ज्ञ डॉक्टर तेथे नव्हते. म्हणून मी भारतात जाऊन MRI काढून घ्यावा असे सर्वांचे मत होते. पण मी स्वतः या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला कारण भारतात येऊन माझ्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हते. जकार्ताला माझ्याकडे 24 तास काम करणारी एक चांगली बाई होती आणि ती प्रेमाने सर्व करीत होती. म्हणून मी म्हणाले की जे काय व्हायचे असेल ते इथेच होऊ दे, मला चालेल. शेवटी जकार्ताला MRI काढायचे ठरले. मनातून महाराजांचे स्मरण चालू होते. जेव्हा MRI काढायला सुरुवात झाली तेव्हा त्या साधनांचा घरघर असा आवाज येत होता. ते जे काय होते ते माझ्या डोक्याभोवती फिरत होते. तेव्हा त्या यंत्राबरोबर महाराजही आपल्या डोक्याभोवती फिरत आहेत असे मला प्रत्यक्ष दिसत होते. जेव्हा ते यंत्र फिरण्याचे बंद झाले तेव्हा महाराजही मला दिसेनासे झाले. मला इतका आनंद झाला होता पण मी हे कोणाजवळही बोलले नाही. जेव्हा MRIचा रिझल्ट आला तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा करणारी एक शीर नस बंद झाली होती. त्यावर औषध असं काहीच नव्हतं. फक्त रोज डोळ्याचा आणि इतर व्यायाम करणे, बाकी उपाय काहीच नाही.
मी डॉक्टरांना सहज विचारले की हे माझे दुखणे बरे व्हायला किती वेळ लागेल. तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की ह्या आजारात आम्ही तरुण लोकांना पण शाश्वती देऊ शकत नाही, तर तुमचे तर आता वय झाले आहे. तेव्हा बरे होण्याची शक्यता कमी दिसते. आम्ही काहीही न बोलता घरी परत आलो, पण माझी महाराजांवर पूर्ण श्रद्धा होती आणि बरोबर याच वेळेला माझ्या मिस्टरांच्या रिटायरमेंटची तारीख जवळ आलेली होती. मनात सतत असं होतं की असा हा तिराळा डोळा घेऊन मी भारतात परत जाणार का. मनातून खूप वाईट वाटत होते. एवढी वर्ष आपण जकार्तात चांगली काढली आणि जाताना असं का व्हावं. माझ्या डोळ्याचा व्यायाम मी नियमित करीत होते. महाराजांचे चिंतन मनात चालूच असायचे आणि महाराजांना सतत विनवणी करीत राहायचे की मला तिराळा डोळा घेऊन भारतात परत घेऊन जाऊ नका. बहुतेक महाराजांना माझी दया आली असावी आणि अचानक 1.5 महिन्यानंतर एके दिवशी माझ्या असं लक्षात आलं की मला या डाव्या डोळ्याने थोडे दिसत आहे आणि मग मात्र मला थोडा धीर आला आणि ही सगळी महाराजांचीच कृपा आहे हेही समजून चुकले. माझे महाराजांबद्दलचे प्रेम श्रद्धा वाढू लागली. पुढे आणखी 1.5 महिन्यांनी माझ्या डाव्या डोळ्यातील बुबुळ पूर्ववत झाले आणि मला दोन्ही डोळ्यांनी पुन्हा चांगले दिसू लागले. तोपर्यंत मिस्टरांची सेवानिवृत्तीची तारीख आली आणि मग माझ्या दोन्ही चांगल्या डोळ्यांनी आम्ही दोघेही कायमचे भारतात परत आलो. माझी पूर्ण खात्री आहे की महाराजांच्या कृपेमुळेच मी या दुखण्यातून बाहेर पडू शकले. अशीच सर्वांवर महाराजांची कृपा असावी हीच प्रार्थना. माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही घरी अध्यात्माची आवड होती. माझ्या सासरी ज्ञानेश्वरीचे पारायण, दासबोध वाचन आणि प्रवचन होत असे. माझे सासरे श्री गोंद्यांच्या नाना महाराजांचे अनुगृहीत होते. माझे आई बाबा पण भिवंडी येथील शांताराम भाऊ जयवंत यांचे अनुग्रहित होते. दरवर्षी भिवंडीला तुकाराम बीज ते नाथषष्ठीपर्यंत उत्सव चालू असतो. आम्ही लहानपणी आईबाबांबरोबर तिथे जात असू आणि तो आनंद परत मिळवण्यासाठी मी अजून या उत्सवासाठी 1 दिवस तरी तिथे जातेच. माझी आई आजारी असताना तिचे सद्गुरू श्री शांताराम भाऊ जयवंत तिला भेटायला आले. त्यावेळी आईचा अंतकाळ अगदी जवळ आला होता. त्यांनी ते ओळखले. ते तिच्या कानात जवळजवळ 15 मिनिटे त्यांच्या अनुग्रहाचा मंत्र मोठ्याने सांगत होते आणि आपल्या सद्गुरूंचा मंत्रघोष ऐकता ऐकता आईने आपला देह ठेवला. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाणं, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे सम मानू नका. जय गजानन. धन्यवाद.